या प्रोजेक्टचे नाव आहे अंडर वॉटर टनल प्रोजेक्ट. हे प्रोजेक्ट जर का मुंबई टू दुबई झाले तर या दोन्ही देशांना खूप फायदा होणार आहे. कारण की हे जर का 2 टनल आपण अंडर वॉटर 30 मीटर खोल तरंगत्या स्थितीत लावले तर तेथील पाणी शांत असल्यामुळे तिथे कुठलेही मुवमेंट होणार नाही व पडण्याची शक्यता कमी असणार आहे. व सोबतच जर का आपण 2 पाईपलाईन लावल्या आणि त्यातून मुंबईने दुबईला नर्मदा नदीचे शुद्ध पाणी दिले तर दुबईला फायदा होऊ शकतो. कारण की दुबईमध्ये पाऊस कधीतरीच पडतो आणि तिथे शेती नाही. त्यामुळे तिथल्या 1 लिटरच्या पाण्याच्या बाटलीची किंमत 250 रुपये आहे. व तसेच नर्मदा नदीचे पाणी हे दरवर्षी हजारोच्या प्रमाणे समुद्रात जाऊन मिळून नाश होतात. मग ते नाश करण्यापेक्षा आपण जर कधी दुबईला दिले तर दुबईला फायदा होणार. आणि त्याच्या बदल्यात दुबईने जर का आपल्याला क्रूड ऑइल म्हणजेच कच्चे तेल दिले तर त्याच्यापासून आपण पेट्रोल, डिझेल, रॉकेल, केरोसिन, वॅक्स असे 150 विविध पदार्थ बनवू शकतो. आणि तेच जर का आपण डायरेक्टली त्यांच्याकडनं मागवले तर ते आणायचा खर्च, वस्तूचा खर्च आणि टॅक्स लागतो. पण आपण त्यांना पाणी देतोय आणि त्याच्या बदल्यात ते घेतोय, त्यामुळे त्याला कसलाही टॅक्स किंवा आयातीचा खर्च लागणार नाही. उदाहरणार्थ आपण त्यांना 1000 लिटर नर्मदा नदीचे पाणी दिले तर आपल्याला त्याच्या बदल्यात ते 1000 लिटर कच्चे तेल देणार. हा, हे अंडर वॉटर टनल ट्रेन जर का सरकारकडून वॉरंट घेण्यासाठी पहिल्या महिन्यामध्ये फक्त वस्तूंचीच वाहतूक होणार आहे. त्यामुळे मग त्या पहिल्या महिन्यामध्ये दुबई हे मुंबईला फळ, भाज्या आणि धान्य देणार आहे. आणि त्याच्या बदल्यात दुबईने मुंबईला सोने, चांदी, धातू देणार आहे. मग आणि ज्या वेळेला वॉरंट निघेल त्यावेळेला मग माणसांनाही प्रवास केला जाणार आहे. माणसांना प्रवास करण्यासाठी एक ट्रेन बनवली जाणार आहे ज्याला हायपरलूप ट्रेन असे म्हणतात, जी की 600 किलोमीटर पर आवर टू 1000 किलोमीटर पर आवर जाऊ शकते. त्यामुळे हा 2000 किलोमीटरचा प्रवास फक्त 2 ते 3 तासात होऊ शकतो. यामध्ये पाणी हे समपातीवर राहते या तत्वाचा वापर केला आहे. आणि हे उंचवट्यापासून सखल जमिनीकडे जाते या 2 तत्वाचा वापर केला आहे.